मागासवर्गीयांचे आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन. यवतमाळ जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्या प्रचारार्थ यवतमाळ येथील समता मैदानावर आयोजित सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या प्रचंड जाहीर सभेत मतदारांना केले आवाहन. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यासपीठावरून सर्वप्रथम या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेसाठी यवतमाळचे डॉक्टर नीरज वाघमारे, दिग्रस विधानसभेसाठी प्राध्यापक नाजूकराव धांदे, पुसदसाठी माधवराव वैद्य, उमरखेडसाठी तातेराव हनुमंते, राडेगावसाठी किरण कुंबरे तर वणीसाठी राजेंद्र निमसटकर या अधिकृत उमेदवारांचा परिचय देत त्यांना येत्या 20 नोव्हेंबरला त्यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि संच मुंबई यांच्या बहादर गीतांच्या कार्यक्रमाने हजारोच्या संख्येने उपस्थित आंबेडकरी बंधू भगिनीसह जनता झाली मंत्रमुग्ध. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ओबीसी, SC, ST व मुसलमान समाजासह मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गदा आणणारा व त्यांच्या न्याय हक्क व अधिकारांच्या विरोधात अन्यायकारक निकाल दिला असून या निकालामुळे या सर्वांचे आरक्षणच धोक्यात आणले आहे. तसेच अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या व क्रिमिलेअरच्या नावावर त्यांचे आरक्षण धोक्यात आणले असताना मात्र केंद्रातील व राज्यातील भाजप व काँग्रेस यांनी त्यांचा विरोध न करता त्यांचे स्वागत केले. त्यामुळे हा निकाल बदलवण्याचा असल्यास केंद्रात व राज्यात आपले सरकार, आपले आमदार व खासदार निवडून आणणे काळाची गरज आहे. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई तसेच भ्रष्टाचार व विकास कामावर प्रकाश टाकला. अभी नहीं तो कभी नहीं ही शेवटची संधी असून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपापल्या मतदारसंघातून येत्या 20 नोव्हेंबरला गॅस सिलेंडर या बोधचिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मताधिक्याने विजयी करून बाळासाहेबांचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी उपस्थित हजारोच्या जनसमुदायाला केले. भाषणापूर्वी त्यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नाजूकराव धांदे, डॉक्टर नीरज वाघमारे, माधवराव वैद्य, तातेराव हनुमंते, किरण कुंबरे, राजेंद्र निमसटकर यांचा परिचय देऊन त्यांच्या गॅस सिलेंडर या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि संच मुंबई यांच्या बहारदार गीत गायनाने कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित आंबेडकरी बंधू भगिनीसह इतरही समाज बांधव मंत्रमुग्ध झाले. या सभेला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक मानाने सन्मानाने या देशामध्ये डोलवत होती तिला असताना तिला संपवण्याची संधी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने दिली. कोर्टाला बिलकुल अधिकार नाही. आपण सगळे मार्ग आपण टाकले पण तू कोर्ट ऐकायला तयार नाही. आम्ही निर्णय दिला. अरे तुम्ही कोण गाढवात की काय? इथे आधी वाट बघतोय की मला असताना त्यांना गाढवा म्हटल्याबद्दल असताना त्यांनी कंटेम्प्ट नोटीस काढावं, पण काढणार नाही. याचं कारण आहे की त्यांना जे पाहिजे होतं ते झालं, राजकीय पक्षांना पाहिजे होतं ते झालं. आता असताना वाचवणं हे आपल्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही निवडणूक आरक्षणवादाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. याच यवतमाळ मतदारसंघामध्ये SC आणि STचा आरक्षण मतदार हा जर पाहिला, म्हणजे मी फक्त शहराचं उदाहरण देतो, उरलेल्या याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तेवढीच संख्या, लाखभर मतदान, लाख
लाखभर मतदान आहे. या लाखभर मतदानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान टाकलं. जिंकणार की हारणार? जिंकणार की हारणार? तेव्हा यवतमाळ मतदारसंघ, पुसद मतदारसंघ, राळेगाव मतदारसंघ, वणी मतदारसंघ, उमरेड मतदारसंघ आणि त्याच्याच बरोबर असणारा दारव्हा मतदारसंघामध्ये आपण गॅस सिलेंडरच्या बाजूने मतदान दिलं तर विजय आपला आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेब नेहमी म्हणत होते की सत्तेची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असली पाहिजे. आज ती वेळ आलेली आहे की सत्तेची गुरुकिल्ली ही आपल्या हातात घेऊन आपलं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण वाचवणं ही आज काळाची गरज आहे. आणि ती कामकाज आपण कराल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो. नाही तर सुप्रीम कोर्टाने आपल्या गांडीवरती लाद दिली. उद्या इथल्या समूहाला ती संधी देऊ नका हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमस्कार.